दीदी मी आणि दीदी पार्किंगमध्ये आहोत आता आणि आम्ही जातोय आणि अदिती आणि मम्मी तिकडे पुढे पोहोचले. नमस्कार, मी दीप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही कोरम मॉलला सिनेमा पाहायला गेलो होतो, क्रांती ज्योती विद्यालय. पूजा आणि राणी मागून आल्या आणि आम्ही अदिती आणि मी पुढे गेलो होतो आणि आम्ही तिकडे फोटो काढत होतो. सिनेमा चालू व्हायला वेळ होता. हॅलो गाई. मग आम्ही भूक लागली म्हणून बर्गर खायचं ठरवलं. तर आता आम्ही पहिलं खायला जातोय कारण खूप भूक लागली का ना. इथे मॉलमध्ये डेकोरेशन चांगलं केलं होतं. आयफिल टॉवर बनवलं होतं. माझी मोठी मुलगी स्नेहा ही पॅरिसला जाऊन आयफिल टॉवर रिअलवालं बघून आली आणि तिने युरोप ट्रिप केली एकटी जाऊन. खूप वेळानंतर बर्गरची ऑर्डर आली आणि सिनेमा चालू व्हायची वेळ झाल्यामुळे आम्ही तो पटापट खाल्ला आणि मग सिनेमा बघायला गेलो. तर आता ब्रेक लागला, मधली सुट्टी झाली. सगळे आता फोटो काढतात त्या पोस्टरच्या पुढे. नंतर इंटरव्हल झाल्यानंतर आम्ही इथे पोस्टरच्या बाजूला फोटो काढले आणि मग पिक्चर लगेच चालू झाला. आम्ही मग आतमध्ये गेलो. जा दिसा. सिनेमा संपल्यानंतर आम्ही ठाण्याला नौपाडा इथे गोखले उपहारगृहामध्ये गेलो. तिथे खाण्याच्या खूप व्हरायटी होत्या. आम्ही तिथे साबुदाणा खिचडी, मिसळ पाव, बटाटा वडा आणि कोथिंबीर वडी खाल्लं. कसं वाटतंय? टेस्टी आहे. कसं वाटलं तुला? चांगलं. आता आम्ही मागवलं सोलकढी आणि काय मागवलं, कैरी पन्ना. तिथे आम्ही कैरी पन्ना ऑर्डर केलं होतं पण ते संपलं होतं म्हणून आम्ही पियुष आणि सोलकढी आणि चहा घेतला. मग घरी जायला निघालो. तर आता आम्ही घरी आलोय मूवी बघून आणि नाश्ता करून. तर आता आम्ही मूवीचा रिव्ह्यू देणार आहोत कारण तो द्यायचा विसरलो आम्ही मगाशी. आणि हा पिक्चर खूपच छान होता आणि सर्वांनी हा पिक्चर नक्कीच बघा. आणि सगळ्या ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसचं काम खूप छान आहे, आम्हाला खूप जास्त आवडला. तर खरंच मराठी प्रेक्षकांनी मराठी मूवीजला सपोर्ट करायला पाहिजे. असे छान मूवीज जर येत आहेत तर आपण सगळ्यांनी ते पाहायला पाहिजे. खूप छान होता मूवी आणि आपण सगळ्यांनी पाहायला पाहिजे असा मराठी मूवी. हो आणि इमोशनल पण होता आणि छान गाणी होती, छान स्टोरी लिहिली, Story छान खूप छान डायलॉग्स होते. होते, छान आणि शाळेच्या आठवणी सुद्धा जाग्या झाल्या. तुम्हाला हे कसं वाटलं, नाश्ता कसा वाटला तुम्हाला? आता आम्ही पहिल्यांदा श्री गोखले उपगृहामध्ये गेलो जे ठाण्यात नौपाडाला आहे. तर तिकडे आम्ही जे काय आयटम्स मागवले ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल. तर आम्हाला ते खूप छान वाटले. जर ठाण्यात कोण राहत असतील तर त्यांनी तिकडे नक्कीच जाऊन या. मला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि परत येऊ आम्ही अशा व्हिडिओज घेऊन.